गावचे संत गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी आज शेगावला आलो असता गुरुवार असल्यामुळे जी प्रचंड गर्दी आहे, म्हणजे जवळपास लाखोच्या संख्येमध्ये इथे भक्तगण उपस्थित आहेत आणि जवळजवळ 4 किलोमीटरची ही रांग आहे। साधारणतः 2 तास दर्शनाला लागतील असे त्यांनी डिक्लेअर केलेले आहे। मोठ्या संख्येने भाविक इथे जमा झालेले आहेत। लांब रांगा दिसत आहेत। इथे मधून प्रवाशांना भक्तगणांना विश्रांतीसाठी बाग ठेवलेले आहेत आणि त्याच बाजूला प्रसाधन गृहाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे। मधून आरोचे पाणी ते सुद्धा उपलब्ध करून दिलेले आहे। म्हणजे हा जो 2 तासाचा प्रवास आहे हा सुखद व्हावा याची पुरेपूर काळजी संस्थेने घेतलेली आहे। बाहेर मग झाले गजानन महाराजांच्या समाधीच्या दर्शनासाठी लागलेल्या रांगा, ही पुढची बाजू आणि ही मागची बाजू। आज गुरुवार असल्यामुळे लाखो लोक इथे दर्शनासाठी येत आहेत आणि त्या सर्वांची शिस्तबद्ध व्यवस्था करण्याची जी जबाबदारी आहे ती संस्थानाने पूर्ण केलेली आहे। मधून इथे सेवक ज्यांना माऊली म्हणतात ते उभे आहेत जागोजागी। ठिकठिकाणी पाण्याची व्यवस्था केलेली आहे, प्रसादाची पण व्यवस्था केलेली आहे। इकडून येणारे लोक दिसत आहेत आणि हे
रांगा लावलेले लोक दिसतात. लागला का? सुरू केलं मी. हां असं इकडे बघा सगळेजण हात करा. जळगावून आलेला आमच्या सर्वांचा ग्रुप आलेला आहे. 18-20 लोकांचा जळगावून खास आलेला आहे. गजानन महाराजांच्या दर्शनासाठी 1 तास झालेला आहे व अजून 1 तास लागणार आहे. आज गुरुवार असल्यामुळे प्रचंड गर्दी आहे. ही जी आलोट गर्दी आपण बघतो आहोत ही आहे श्री संत गजानन महाराज यांचे शेगाव येथील. हे दृश्य कुठले तुम्हाला सांगतो, तुम्हाला गंमत वाटेल की हे फक्त चप्पल स्टँडचे दृश्य आहे. इथे हजारो लोक चप्पल स्टँडवर आलेले आहेत. आपल्या चप्पल ठेवायला किंवा ठेवलेली चप्पल घ्यायला येत आहेत. बघा किती गर्दी आहे, आलोट अशी गर्दी आहे. चारही बाजूंनी अशी आलोट गर्दी दिसते. हजारोच्या संख्येमध्ये लोक इथे उपस्थित आहेत आणि चप्पल घ्यायला यायला हे लोक उभे आहेत चारही बाजूला असे सगळे भक्त मंडळी. शेगावला आल्यानंतर शेगावपासून जवळच असलेले एक 6 ते 7 किलोमीटर अंतरावरती एक तीर्थक्षेत्र आहे. त्याचं नाव आहे नागझरी, श्री क्षेत्र नागझरी. इथे जरूर भेट द्या. हे एक प्रसिद्ध ठिकाण आहे आणि शेगावला आलेले लोक आवर्जून या ठिकाणी भेट देतात. या ठिकाणी असं एक प्रवेशद्वार आहे. हे भव्य असं प्रवेशद्वार आहे आणि प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर आपल्याला समोर मंदिर दिसते. प्रवेशद्वाराच्या बाजूला असे 2 बाजूला 2 हत्ती आहेत. हे भव्य असं प्रवेशद्वार. प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर समोर ते छान असं मंदिर दिसतंय. एक जागृत देवस्थान म्हणून हे या परिसरात प्रसिद्ध आहे. उंच ठिकाणी प्रवेशद्वार आहे. त्यानंतर थोडंसं काही पायऱ्या उतरून खाली जावं लागतं आणि खालच्या बाजूला पुन्हा इथे 2 गायी आहेत. त्या गायी आहेत, 2 वासरू आहे आणि समोर खाली उतरलं की एक मंदिर आहे. या ठिकाणी भक्तांनी भेट दिलेल्या असताना त्यांच्या गाड्या इथे दिसत आहेत. लोकांचा ओघ सतत असतो. या परिसरात इथले वैशिष्ट्य म्हणजे हे खारी बिस्किट, साधी बिस्किट, छोटे छोटे बिस्किट, केळीचे वेफर असं हे प्रसिद्ध ठिकाण. इथे बघा भाविकांची किती गर्दी असते सामान घ्यायला, वस्तू घ्यायला. आणि बाजूला एक फोटोग्राफर बसलेले आहेत, ते तुमचे फोटो काढून देतात. फोटो बघू आपण. अशा प्रकारे फोटो काढून देतात बाबा.
या बाजूला इथे तुम्हाला छोटेसे उपहारगृह दिसेल, शीतपेयगृह दिसेल, मोठा असा परिसर आहे। हे बघा, इथे छोटी छोटी दुकानं टाकलेली आहेत, देवांच्या वस्तू, पूजेचं साहित्य असं मिळतंय। ज्याप्रमाणे आपण एखाद्या मोठ्या तीर्थक्षेत्रावर बघतो दुकानं, त्याप्रमाणे छोट्या प्रमाणाचं छोटं तीर्थक्षेत्र असलं तरी इथे दुकानं आहेत। दुकानं, खाद्य वस्तूंची दुकानं, शेगाव कचोरी, इथे गुऱ्हाळ, मिठाई केंद्र असा हा परिसर। आणि ज्यासाठी हे प्रसिद्ध आहे ते म्हणजे गोमुख कुंड। म्हणजे इथे गोमुख म्हणजे गाईच्या मुखासारखं एक कुंड आहे, जिथे कायम असं उष्ण पाण्याचे झरा इथे असतो। हे बघा, गोमुख कुंड यासाठी खास प्रसिद्ध आहे। इथे भगिनींना स्नान करण्यासाठी परवानगी असते। हे बघा, हे संपूर्ण मार्केटच आहे, जसं काही दुकानं बघा इथली दुकानं। भारत मॉल, नेकलेस, टेम्पर ज्वेलरी शॉपिंग, यांचे मालक भारत मॉलचे। भारत मॉल, भारत नावाचे एक मोठे दुकान आहे। हे बघा, ज्याप्रमाणे मी दाखवलं स्त्रियांकरता कुंड, तसंच पुरुषांकरता स्वतंत्र कुंड आहे, श्री गोमुख कुंड। ज्यामध्ये पुरुषांसाठी, त्या बाजूला आपण बघितलं स्त्रियांसाठी, हे पुरुषांसाठी गोमुख कुंड। बघा, भाविक कसे येत आहेत हळूहळू या क्षेत्राला भेट द्यायला। सर्व भाविक, हा परिसर बघा, अतिशय एकांतातला परिसर आहे, पण गर्दी बघा किती आहे भाविकांची। संत गोमाजी महाराज संस्थान, या संस्थानाचे नाव आहे श्री संत गोमाजी महाराज संस्थान, श्री क्षेत्र नागझरी। अशी आख्यायिका आहे की हे जे गोमाजी महाराज आहे यांनी आपल्या कोपराने हा पहाड खोदून ही गुफा तयार केलेली आहे। काही काळ तर इथे असं होतं की केवळ आपण जमिनीवरून सरपटत जाऊनच आत जाऊ शकत होतो, दर्शन करू शकत होतो। अर्थात या आख्यायिकेचा किती भाग आहे व सत्यता किती आहे याची मला काही कल्पना नाही, पण मी ऐकलेलं आहे की संत गोमाजी महाराज संस्थान, श्री क्षेत्र नागझरी हे असं मंदिर